स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव राम। भगवान राम त्याच्या या अद्भुत भक्तिमय जीवनामध्ये, मर्यादापूर्ण जीवनामध्ये आता वेगळा प्रवास सुरू होतो, तो या भागामध्ये आपल्याला पाहायचा आहे। भगवान रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण चित्रकूट पर्वतावरती राहत आहेत आणि चित्रकूट पर्वतावरती रामाला घेऊन जाण्यासाठी भरत मातोश्रींसह आला। लक्ष्मणाला गैरसमज निर्माण झाला की भरत बहुतेक आपल्यावरती चाल करून आलाय, पण तोही समज रामाने आणि भरताने आपल्या कृतीनं दूर केला। लक्षात ठेवा, भरत आणि राम या दोघांमधलं नातं किती विलक्षण आहे। भरत हे नाव जर आपण पाहिलं तर त्या नावामध्ये कुठेही कान्हा न मात्रा येतो, सरळ नाव, म्हणजे जो सरळ भक्ती करतो तो भरत असतो। राम या शब्दात सुद्धा कुठेतरी कान्हा येतो, पण भरतामध्ये कुठेही नाही। इतकी लीनता रामाविषयी आहे। राम आणि भरत समोरासमोर उभे राहिल्यावरती श्रोते हो, बरेच दिवस राम आणि भरतामध्ये वादावादी सुरू आहे। का? आजच्या काळामध्ये हे मी वाक्य बोलतोय कारण ज्या काळामध्ये सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते परिमाण योजलं जातं, त्या काळामध्ये मी हे बोलतोय की दोघांमध्ये वादावादी म्हणण्यापेक्षा दोघांमध्ये विचारमंथन कशा चालू आहे, मला सत्ता नको। भरताने सांगावं मी राज्य सांभाळणार नाही, आणि रामाने सांगावं मी पितृवचनामध्ये बांधलेलो आहे त्यामुळे मी राज्य सांभाळणार नाही, भरता तू राज्य कर। आणि त्यात कळतं की वडिलांचं निधन झालंय, रामाने तिथे श्राद्धही केलं। आणि आता भगवान रामचंद्र सर्वांना उपदेश करतात आणि सांगतात, बाबांनो की हे जीवन कसे, हे पुढचं गीत म्हणजे या गीत रामायणातला आम्ही म्हणायला गेलं तर एक अमर अलंकार आहे। सुंदर असा यमन इथे आपल्याला पाहायला मिळतो। मला कायम असा प्रश्न पडतो, बाबूजींचा यमन किती विलक्षण आहे। म्हणजे एका ठिकाणी असं वर्णन करायचं झालं तर यात यमन काय वेगळा। तर दुपारी 12-12:30च्या वेळेस गरम वरण भातावरती साजूक तूप पडल्यावरती जो आनंद होतो ना, कणीदार साजूक तूप, तो हा यमन ऐकल्यासारखं शुद्ध सात्विक स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं। काही जण म्हणतात हे असं करुणागीत काय, तर मी सांगेन ते करुणागीत नाही, जीवनाची सत्यता सांगणारं गीत आहे। आणि यामध्ये गदिमांनी मूळ रामायणाचा किती अभ्यास केला होता। मूळ रामायणामध्ये एक श्लोक येतो, यथा काष्ठमच काष्ठमच समे याताम महो दधौ समेत्यच्च व्यपेयाताम तद्वद भूत समागमः। यथा काष्ठमच काष्ठमच, या श्लोकाचं सुंदर असं मराठी रूप या काव्यामध्ये येतं। आणि त्या ओळी अशा आहेत की 2 ओंडक यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ। क्षणित तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा। दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा। माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात।
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्याची होते सागरात भेट दोन ओंडक्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा नको आसू ढाळू आता ऊसलोचनास नको आसू ढाळू आता ऊसलोचनास तुझा आणि माझा हे वेगळा प्रवास अयोध्येत हो तू राजा रंक मी वनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार तूच एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझा जागता मनात मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. हे गीत म्हणजे प्रत्येक जीवाला प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख करणारं हे गीत आहे की किती सहज रामाने चिंतन मांडलंय की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. गदिमांनी हे शब्द लिहिले असताना कायम प्रश्न पडतो की असं म्हटलं जातं कवी असतो कलाकार असतो तो कालातीत बघत असतो.
आज हे गीत ऐकल्यावरती, हे शब्द ऐकल्यावरती आजची परिस्थिती मला आठवती आहे की खऱ्या अर्थाने दोष ना कुणाचा आणि आपण सगळे पराधीन आहो जगती पुत्र मानवाचा. या अवस्थेमधून बाहेर कसं पडावं, या कोरोना अवस्थेतनं बाहेर पडावं कसं. मग रामाला असं म्हणूया की आता बाबा कोरोना बास झाला, आता तुझी करुणा आम्हाला दे. कारण तो करुणा विस्तारणारा राम आहे. आणि आता रामराया विस्तारपूर्वक कार्य करण्यासाठी चित्रकूटवरनं निघाले. काय रामाचा विचार आहे लक्षात ठेवा. रामायणामध्ये असं म्हटलं जातं की 14 वर्षाच्या वनवासापैकी 11.5 वर्ष रामचंद्र चित्रकूटावर राहिलेत. पण रामाला लक्षात यायला लागलं की अयोध्येपासून चित्रकूट जवळ कोणीही सहज येऊन भेटून जाते, निघून जाते. आपल्या वनवासाला काही अर्थ नाहीये, आपण निघालं पाहिजे. म्हणून रामानी चित्रकूट सोडलं कोणालाही न सांगता. आणि भगवान रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण पोहोचले पंचवटी, नाशिक अर्थात जनस्थानावरती. लक्षात ठेवा, रामायण आपण म्हणतो आध्यात्मिक ग्रंथ, इतिहास वगैरे आहेच, पण यात राजकारण खूप वेगळं आहे. आपण कृष्णाच्या जीवनातला राजकारणाचा विषय बऱ्याचदा पाहतो, पण रामाच्या जीवनात सुद्धा राजकारण आहे. कैकेयीनं 14 वर्षाचा वनवास रामाला दिला. राम कुठे जावं हे सांगितलं नाहीये तिने. राम उत्तरेकडे जाऊ शकले असते, पण राम आले दक्षिणेकडे. उत्तरेकडे का नाही गेले? कारण रामाचा कार्यविस्तार, अयोध्येचा कार्यविस्तार हा उत्तरेकडे जास्त आहे. रामाने विचार केला आपलं राज्य आता उत्तरेकडे वाढवून अर्थ नाही, आपण दक्षिणेकडे गेलो पाहिजे, दक्षिण विजय मिळवला पाहिजे. आणि तिथे आता ममता उपयोगी नाही, निर्दयताच पाहिजे. दक्षिणेमध्ये विजय मिळवायचा झाला म्हणून रामाने मुद्दामून दक्षिणेकडे, की आता माझं राज्य दक्षिणेकडे सुरू होईल. रावणा, आता तुझ्या राज्यामध्ये मी प्रवेश केलाय. हे राजकारण असतं, लक्षात ठेवा. लोकांना वाटतं रामाने सहज वाटलं म्हणून आले. जगामध्ये भगवंत वाटलं म्हणून कुठलंही कार्य करत नसतो. पूर्ण विचारांती आणि तो विचार पुढे जाण्यासाठी अनेक वर्ष विचार चाललेला असतो. म्हणून रामराय आता दक्षिणेत उतरले. आणि रामाने उतरल्या क्षणी काय केलं तर पहिले रावणाचे सेनापती किंवा सैन्याचे अधिकारी खर, दूषण आणि त्रिशिरा या तिघांचा वध केला. फार विशेष आहे बरं. हे तिघ जण कोण होते तर सर्वसामान्य लोकांमध्ये राहून रावणाचं मोठेपण किंवा रावणाची दहशत निर्माण करणारी माणसं होती. म्हणजे आत्ताच्या काळात बोलायचं झालं तर सिव्हिलियन्स, सर्वसामान्य लोकांमध्ये राहून परक्यांचं गुणगान गायचं आणि परक्यांमधलं किती ताकद आहे ही लोकांमध्ये पसरवायची. रामाने पहिला त्यांचा वध केला. गप्पा मारल्या नाहीत त्यांच्याशी, आपण तिघं भेटूया मग काहीतरी परिवर्तन होईल, आधी वध केलाय. आणि रामाने आता विस्तार वाढवला. आणि पंचवटीमध्ये भगवान रामचंद्रांचा संसार सुरू झाला. आणि तिथे अद्भुत कार्य भगवान रामचंद्रांनी हातून सुरू झालं. भगवान रामचंद्रांची श्यामल मूर्ती पाहिली आणि रावणाच्या धाकट्या बहिणीच्या मनामध्ये काम उत्पन्न झाला की हाच वर आपल्याला योग्य आहे. तिचं नाव शूर्पणखा. शूर्पणखा या शब्दाचा विनोदी अर्थ सांगायचा झाला तर ज्या स्त्रीची नख मोठी असतात तिला शूर्पणखा असं म्हणतात. शूर्पणखा, शूर्पणखा. आजही नाशिकमध्ये शूर्पणखेचं मंदिर आहे. म्हणजे आमच्याकडे देवतांचं जसं मंदिर आहे तसं राक्षसांचीही मंदिरं आहेत. का? असं तुला व्हायचं नाही म्हणून मंदिरामध्ये तुला दाखवतो म्हणून. त्या शूर्पणखेने रामाकडे पती व्हावा अशी इच्छा निर्माण केली, पण रामाने ते साफ नाकारलं. लक्ष्मणाकडे पाठवलं. लक्ष्मणानेही तिच्याकडे निर्वत्सना केली आणि ती आता सीतेवरती धावून आली. म्हटल्यावरती लक्ष्मणाने आपल्या हातातली खड्ग घेतलं आणि शूर्पणखेचं नाक आणि कान छाटून टाकले. का त्याचा छाटले हो? नाकावरती का प्रहार केला तर लक्षात ठेवा, माणसाचं राग येण्याचं स्थान हे नाक असतं. म्हणून देवाकडे जायचं असेल तर राग बाजूला ठेवावा लागतो. आणि कान का छाटले तर हलक्या कानाने देवाकडे जाता येत नाही म्हणून या गोष्टीसाठी हे केलं. अशी विद्रूप केलं. आणि ही विद्रूप झालेली शूर्पणखा रावणासमोर उभी आहे आणि रावणाला ती सांगतेय, बाबा रे तो असा असा आहे. रावणाने विचारलं तू गेलीसच कशाला तिथे? तेव्हा ती सांगते रावणाच्या मनामधला स्त्रीविषयीचा वासनेचा भाग तिला माहिती होता. म्हणून ती त्याला सांगते की तुलाच साजून दिसेल ऐसी मोहक युवती, तिला पाहिलं आणि तुझ्यासाठी ती योग्य आहे म्हणून मी त्याच्याकडे गेले होते. पण त्यांनी माझी अशी अवस्था केली आहे, रावणा आता तुझं भावाचं कर्तव्य आहे की माझ्या या निर्वत्सनेचा तू प्रतिशोध घेतला पाहिजे.
लक्षात ठेवा, सर्जिकल स्ट्राईकची सुरुवात इथे झालेली आहे. ऐकूया हेच शूर्पणखेचं गीत. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथींची कृती. सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती. कसले करसी राज्य रावणा, कसले जनपालन. श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्तांधा तुझं नाही तरीही कर्तव्याची स्मृती. सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती. जनस्थानी त्या कहर उडाला, मेले खर दूषण. सहस्र 14 राक्षस मेले, हे का तुझं भूषण. देवा समतो सुपूज्य ठरला, जनस्थानीचा यती. सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती. सुदर्शनासह व्यर्थ झेलले, छातीवर तुषर. व्यर्थ मर्दिले देव, उचलिले सामर्थ्ये डोंगर. तूच काय तो धर्मोच्छेदक अजिंक्य सेनापती. सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर. त्याच्या संगे जनक कन्यका रती मुनी सुंदर. तुलाच साजून दिसेल आईशी मोहकती युवती. सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती. तिला पळवूनी घेऊन यावे तुझसाठी सत्वर. याचसाठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर. श्रवण नासिका तोडून त्यांनी विटंबिले मज किती. सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती. जा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण. हसली मजती जनक कन्यका येई तिज घेऊन. माझ्या समते तव सत्तेची विटंबिती आकृती. सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती, सुडके त्याचा लंकापती. क्या बात आहे. सूड घे त्याचा लंकापती. अमिता घुगरीने इतकं सुंदर सादर केलं. आपण तिचं सगळे मनोमन कौतुक करूया. आणि आदित्य आपटेने इतकी सुंदर तालवाद्याची साथ केली की आमचा अमित दादा. पुन्हा लक्षात ठेवा, हे काव्य किंबहुना हे संगीत असो, ही परंपरा 55 सालापासून सुरू झाली, 1 एप्रिल 55 पासून. मला म्हणायचा मुद्दा, हे इतके वर्ष झाली त्याची गोडी अवीट काय की आज तुम्ही जर पाहिलं असेल तर या स्वरमंचावरती सगळे आम्ही तरुण कलाकार आहोत काकांसह. एवढे सगळे तरुण कलाकार असून सुद्धा, तरुण कलाकार असून सुद्धा या गीतांची गोडी काय, तर याचं कारण ते सादर करणाऱ्यांची सुद्धा एक सकारात्मकता आणि आत्ताही सादर करणाऱ्यांची सकारात्मकता ही कारणीभूत आहे. पुणे दर्पणच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम पाहतोय. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की हा कार्यक्रम सादर करत असताना आम्हाला अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींचे हातभार लागत आहेत. पण हा कार्यक्रम सादर करत असताना एक महत्त्वाचा भाग असतो, तो आर्थिक भाग. त्यामुळे मी आपल्या सर्वांना या माध्यमातून हा कार्यक्रम पाहणाऱ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना विनंती करीन की हा कार्यक्रम चालू असताना एक UPI नंबर आपल्याला दिसत असेल, त्या UPI नंबरवरती आपल्याला हवं ती दक्षिणा देणगी आपण देऊ शकता. लक्षात ठेवा, रामकार्य आहे, ते रामकार्य असंच पुढे न्यायचं असेल तर सर्वांचा हातभार लागणं फार गरजेचं आहे. रावणाने आपल्या बहिणीकडनं झाली निर्भत्सना ऐकली आणि यामध्ये बहिणीनं रावणाच्या सुद्धा पराक्रमाला आवाहन केलं की अरे ते दोघं तुझ्या राज्यामध्ये शिरतायत, तुझ्या आता राज्यामध्ये येऊन तुला आव्हान देत आहेस आणि तू इथे बसलायस का. म्हणून रावण आता भिक्षुकाचं रूप घेऊन या कुटीजवळ आलाय. पाहतोय तर राम आणि लक्ष्मण आणि सीतामाई पाहिली, या दोघांना इथून बाहेर केल्याशिवाय आपलं कार्य साध्य होणार नाही. म्हणून रावणानं काय केलं, रावणानं आपल्या मामाकडे धाव घेतली. रावणाचा मामा, त्याचं नाव मारीच. आणि मारीच्या समोर जेव्हा
रावणाने रामाचं नाव काढलं तेव्हा मारीच म्हणाला, माफ कर, आधीच रामाचा बाणाच्या वाऱ्याचा अनुभव मी घेतलेला आहे, आता मी रामासमोर जाणार नाही. रावण म्हणाला, तू जर जाणार नशील तर तुला मी मारीन. मारीचाने विचार केला, रावणाच्या हातनं मरण्यापेक्षा रामाच्या हातनं मेलेलं बरं. म्हणून तो मारीच तयार झाला. कशासाठी? हवं ते रूप धारण करण्याची विद्या त्या मारीच्यामध्ये होती. म्हणून त्या मारीच्यानं म्हणजे मी नाव घेतोय बरं, त्या मारीच्यानं सुवर्ण हरणाचं रूप धारण केलं आणि सीतेच्या समोरून, त्या पर्णकुटीच्या समोरून निघून गेला. काय गंमत आहे बघा. एक यामध्ये सुद्धा एक खूप सुंदर सिद्धांत आहे. सीतेचं हरण का झालं अशा वेळेस? तर याचं कारण आहे, इतके दिवस इतका वेळ सीतेचं मन हरीच्या चरणाशी होतं. आता हरीच्या चरणाशी असलेलं सीतेचं मन हरिणाच्या पाशी गेलं, परिणाम तिचं हरण झालं. मूळ साध्यापासून आपण दूर गेलो की आपली वाताहत होते, हे दाखवण्यासाठी हे प्रसंग आहेत. म्हणून लक्षात ठेवा, रामायण हे प्रसंग आपल्याला हे शिकून जातात की बाबा रे, तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही कुठे कुठे जाताना तुम्हाला कुठे कुठे खास खळगेत, तुम्ही तिथे जाऊ नका, तुमचं साध्य सोडू नका. ते खास खळग्यांकडे जावा, बघा, पण ते भरून पुढे जा, तिथेच रेंगाळू नका. सीता त्या हरणाकडे पाहते आणि रामाला विनवणी करते. ती काय विनवणी पुढच्या गीतातनं आपण ऐकूया. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासम सुवर्ण अंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्रचापसे पुच्छ घासले उडता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू, त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू, मजसाठी मोडिले आपण शांकर धनु, मजसाठी मोडिले आपण शांकर धनु, जागला करावी दृष्टी बांधिते भाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. जाताच पाहतील हरिण सासवा जावा, करीती
मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. भगवान रामचंद्र त्या हरणाच्या पाठीमागं पळाले खरे. आपल्याला कथा माहिती आहे, त्या हरणाला बाण लागला आणि हे लक्ष्मणा, हे लक्ष्मणा अशा रामाच्या आवाजामध्ये तो मारीच ओरडला. हा आवाज सीतामाई आणि लक्ष्मणाने ऐकला खरा, पण लक्ष्मण इथे सीतामाईला सांगतोय, आई मी तुला सांगतो की हा आवाज जरी रामाचा वाटत असला तरी हा आवाज रामाचा नाही, कारण रामाच्या ताकदीविषयी माझ्या मनात तीळ मात्र संशय नाही. आणि पुन्हा पुन्हा सांगतो, जोपर्यंत रामाच्या हातात धनुष्यबाण आहे तोपर्यंत रामावरती जगातली कोणतीही सत्ता आपला अग्रक्रम दाखवू शकणार नाही. पण ते अर्थात स्त्रीमन होतं. पतीविषयी अतिशय असणाऱ्या प्रेमापायी तिनं लक्ष्मणालाही बोल लावला की तुम्ही तिथे जा. ते काहीतरी संकटात पडलेत म्हणून लक्ष्मण त्यांना सोडवायला निघाले. जाताना रेषा ओलांडून दिली होती, आखून दिली होती आणि सांगितलं होतं, आईसाहेब ही रेषा ओलांडू नका, काही झालं तरी आम्ही येईपर्यंत. जोपर्यंत या रेषेच्या आत आपण आहात तोपर्यंत या जगातली कुठलीही सत्ता तुम्हाला काही करणार नाही. पण जर आपण रेषा ओलांडली तर मात्र जगातली कोणतीही सत्ता आपल्याला वाचवू शकणार नाही. जणू काही भाकित करून लक्ष्मण गेला. आणि इकडे रावण संधी मिळाली, अतिथीच्या वेशात आला, भिक्षा मागितली आणि भिक्षा देण्याच्या बहाण्याने सीतामाईला त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर त्यांनी आणलं. आणि सीतामाई बाहेर येऊन भिक्षा देणार तेवढ्यात रावणाने तिचा हात घेऊन तिचं हरण करायला, पळून घेऊन जायला सुरुवात केली. आणि सीतामाई म्हणते, याच्या का थांब नको दारात, घननिळांची मूर्त वीज मी, नकोस जाळू हात. लक्षात ठेव, मी कोण आहे, साधी सुधी नव्हे, प्रत्यक्ष रामाची शक्ती आहे. फार सुंदर गनिमाने इथे शब्द वापरलाय, घननिळांची मूर्त वीज मी. आपल्याला माहीत असेल, क्या कल्पना आहे बऱ्याचदा आपल्याकडे देवता या जोडीमध्ये, राम सीता, कृष्ण राधाकृष्ण, पांडुरंग रुक्मिणी किंवा राही रखुमाई या जोडी काय तर लक्षात ठेवा, राम सीता ही व्यक्ती नसून रामाची ही शक्ती आहे. राधा ही कृष्णाची शक्ती आहे. ती कायम त्या भगवंताला, त्या तत्वाला, ब्रह्माला, परब्रह्माला कायम चेतन अवस्था देते. म्हणून ती चित्कल आहे. म्हणून सीतामाई ही चित्कल आहे. आणि ते शब्द वापरतात गदिमा की मूर्त वीज मी, की त्या घननिळांची मी आहे, ही वीज आहे. तू मला स्पर्श करशील तर स्वतः बरोबर तुझ्या नगरीला सुद्धा जाळून घेशील, असं सीतामाई सांगते. ऐकूया हे सीतामाईचं गीत. याचका थांबू नको दारात, याचका थांबू नको दारात, घननिळांची मूर्त वीज मी, नकोस जाळू हात, थांबू नको दारात. कामव्यथेची सुरा प्राशुनी, नकोस झिंगू वृथा अंगणी, जनक सुतेचा नख स्पर्शही अशक्य तुझ स्वप्नात, थांबू नको दारात. जंबुक स्वरसे कसले हससी, टक लावून का ऐसा बघसी, रामा वाचून अन्यन काही दिसेल या नयनात, थांबू नको दारात. कुठे क्षुद्र तू, कोठे रघुवर, कोठे
कशाला पुढती पुढती पाप्या बघ तव चरणही अडती सरशी कशाला पुढती पुढती पाप्या बघ तव चरणही अडती चरणाही तुकी सावधानता नाही तव माथात थांबू नको दारात याचका थांबू नको दारात धावा धावा नाथ रघुवर गजशुंडाये कमल कळीवर असाल तेथून ऐका माझा शेवटचा आकांत शेवटचा आकांत रावणाने सीतेला पळवून नेलं. राम आणि लक्ष्मण जेव्हा परत पर्णकुटीकडे आले तेव्हा शांतपणे पडलेली पर्णकुटी पाहिली आणि सगळं प्रकार लक्षात आला. आणि लक्ष्मणा सीता कुठे सीता कुठे म्हणून शोधासाठी दोघंही जण बाहेर पडले. राम हे सीते हे सीते हे सीते हे जानकी म्हणत म्हणत पळतायत पळतायत पळतायत. रामाची सैरभैर अवस्था झाली. लक्ष्मणाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. कारण रामाने सांगितलं होतं लक्ष्मणाला की सीतेच्या रक्षणासाठी थांब, पण तू थांबला नाहीस. परिणाम आता लक्ष्मणालाही वाईट वाटायला लागला. आपल्यामुळे सीतामाईवरती वेळ आली म्हणून शोध 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 चाललेत. पण लक्ष्मणाला आणि रामाला सीतेचा काही शोध लागेना म्हणून पुढे पुढे जात असताना शोधत असताना एका ठिकाणी रामाला काही दागिने सापडले. त्यामध्ये पैंजण होते, गळ्यातले होते, कानातली होती. रामाने ती पाहिल्यावरती लक्षात आलं लक्ष्मणाला ही तर खऱ्याच अर्थाने दादा ही सीतामाईचीच कर्णभूषण बरं, हे सीतामाईचेच पायातले पैंजण बरं. परिणाम सीता याच मार्गाने कुठेतरी पुढे गेले म्हणून शोधता 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 राम आणि लक्ष्मणाला एक अद्भुत भक्त सामोरा आला. तो भक्त कोण होता उद्याच्या भागात पाहूया. तोपर्यंत आज आपण इथे थांबताना परत एकदा आपल्या मनातल्या रावणाला आपल्यातली जी शांती आहे अर्थात सीता आहे तिचं हरण होऊ देऊ नका. कारण ती हरण झाली तर पुढे त्या लंकेचं दहन होतं. ते दहन होऊ नये यासाठी रामनामाचं दोहन करूया आणि आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती.